नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी गोपाल तायडे इयत्ता 10वीच्या सर्व विद्यार्थ्यांचं सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, 1.2 ॲन एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड या पाठामध्ये लेखक तपन मुखर्जी यांनी त्यांनी एका छोट्याशा वानराच्या पिल्लाची कशाप्रकारे सुटका केली याचं सविस्तर वर्णन केलेलं आहे. हा पाठ सुरू करायच्या अगोदर इथं सुरुवातीला काही प्रश्न विचारलेले आहेत. त्या प्रश्नांकडे आपण एकदा लक्ष देऊया. व्हॉट डू यू सी इन द पिक्चर? या चित्रात तुम्हाला काय दिसतं? तर एक छोटीशी मुलगी आहे आणि ती त्या कुत्र्याच्या पिल्लाला एका पुरामधून वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. दुसरा प्रश्न विचारलेला आहे, व्हॉट डू यू थिंक द गर्ल इज ट्राईंग टू डू? व्हाय? ती मुलगी काय करण्याचा प्रयत्न करत आहे आणि का? ती मुलगी त्या छोट्याशा कुत्र्याच्या पिल्लाला एका पुरातून वाचवण्याचा प्रयत्न करत आहे, कारण की त्या मुलीला त्या प्राण्याविषयी दयाळूपणा आहे, म्हणून ती त्या पिल्लाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. इफ यू वेअर इन द प्लेस ऑफ दॅट गर्ल व्हॉट वूड यू डू? जर तुम्ही त्या मुलीच्या जागी असते तर तुम्ही काय केलं असतं? उत्तर अगदी सोपं आहे. जर आपण सुद्धा त्या मुलीच्या जागी असतो तर आपण सुद्धा त्या कुत्र्याच्या पिल्लाला आपण वाचवण्याचा नक्कीच प्रयत्न केला असता. नंतरचा प्रश्न विचारलेला आहे, डू यू थिंक शी विल बिकम सक्सेसफुल इन हर मिशन? तर डेफिनेटली शी विल बिकम सक्सेसफुल इन हर मिशन. ती तिच्या यशामध्ये नक्कीच यशस्वी होईल. मित्रांनो, हा पाठ आपण आता सुरू करूया. बघूया या पाठामध्ये लेखकाने कशाप्रकारे त्या वानराच्या पिल्लाची सुटका केलेली आहे. ॲन एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड म्हणजे एक अविस्मरणीय किंवा अनोखी चकमक. माय फादर वॉज अ मेडिकल प्रोफेशनल वर्किंग फॉर अ प्रायव्हेट कंपनी इन राणीगंज इन वेस्ट बेंगाल. म्हणजे पश्चिम बंगालमधील राणीगंज येथे एका खाजगी कंपनीमध्ये लेखकाचे बाबा वैद्यकीय सेवेत कामाला होते. The officers of the company were housed in individual bungalows inside a large campus. Our house was in a corner of the campus. The officers' club was adjacent to the boundary wall of our garden. The compound was luxurious with green grass, colorful flowers, and a host of tall and majestic trees. The seasonal vegetables in the kitchen gardens of the households and the magnificent trees constantly attract squirrels and many species of birds. A group of langurs had even made their den in an aswatha tree nearby. They had all become a part and parcel of our existence and daily life. म्हणजे लेखक सांगतो की एका खाजगी कंपनीमध्ये माझे बाबा वैद्यकीय सेवेत कामाला होते आणि एका मोठ्या आवारातील स्वतंत्र बंगल्यामध्ये कंपनीच्या ऑफिसरची राहण्याची व्यवस्था केलेली होती आणि त्या आवाराच्या एका कोपऱ्यावर लेखकाचे घर होते आणि त्या बागेच्या कुंपणाच्या भोवती म्हणजे लेखकांच्या ऑफिसरचा खूप मोठा क्लब होता. त्यामध्ये खूप रंगीबिरंगी फुले होती, हिरवळ होती आणि उंच डेरेदार वृक्षांनी भरलेला तो पूर्ण सुंदर असा परिसर होता. त्यानंतर घरातील स्वयंपाकघराच्या प्रत्येक आवारामध्ये मोसमी भाज्या, बहारदार झाडं, पक्षी अशा प्रकारे तो जो कॅम्पस होता तो छान आणि आकर्षित होता. त्यानंतर जवळच लेखक सांगतो की एका अस्वत्थाच्या म्हणजे पिंपळाच्या झाडावर एका वानराच्या टोळीने तिथं एक मुक्काम थाटला होता आणि ते सर्वजण आपल्या अस्तित्वाच्या आणि दैनंदिन जीवनाचा एक त्यांच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनले होते. अ स्मॉल इन्सिडेंट ऑन अ सॅटरडे आफ्टरनून लेफ्ट अ profound effect on me and unfolded before my eyes a whole new dimensions to the wonders of God's creation. It was few days into the puja vacation, just like for any other child. For the holidays provided an opportunity for me to become engrossed in various magazines and storybooks published specially for चिल्ड्रन इन फेस्टिव्ह सीझन. लेखक सांगतो की एका शनिवारच्या दुपारी घडलेल्या एका छोट्याशा घटनेने माझ्या मनावर खोलवर परिणाम केला आणि एक असा वेगळा पैलू माझ्या डोळ्यासमोर उलगडला. दुर्गापूजेची सुट्टी होऊन थोडे दिवस झाले होते. इतर अनेक मुलांप्रमाणे या सुट्टीतही लेखक खास मुलांसाठी प्रकाशित होणाऱ्या विविध मासिके आणि गोष्टींच्या पुस्तकांमध्ये बुडून जाण्याची संधी लेखकाला मिळालेली होती. आफ्टर अ हार्टी लंच. हार्टी म्हणजे काय? सफिशियंट म्हणजे भरपूर, पोटभर ज्याला आपण म्हणू शकतो. आफ्टर अ हार्टी लंच माय पॅरेंट्स अँड माय यंगर सिस्टर ले डाऊन फॉर ॲन आफ्टरनून नॅप अँड आय सेटल डाऊन विथ स्टोरी बुक. द क्वाईट आफ्टरनून प्रेझेंटेड द परफेक्ट बॅकड्रॉप फॉर रीडिंग अँड ॲडव्हेंचर स्टोरी. The silence was occasionally broken by the sound of my family snoring, the intermittent chirping of house sparrows, the harsh cawing of crow, the shrill call of a kite flying high above the ground. Minutes
tick by, I became deeply absorbed in the book. लेखक सांगतो की दुपारच्या भरपेट जेवणानंतर माझे आईवडील आणि लेखकाची लहान बहीण ह्या म्हणजे वामकुक्षी घेत होत्या आणि त्यानंतर मी एक गोष्टीचे पुस्तक घेऊन निवांत बसलो होतो. दुपारचे ते शांततेचे वातावरण एखादी साहस कथा वाचण्यासाठी लेखकासाठी अनुकूल आहे असं लेखकाने वर्णन केलेलं आहे. त्या शांततेच्या मधूनच लेखकाच्या घरच्यांचा झोपण्याचा घोरण्याचा आवाज येत होता आणि त्यानंतर चिमण्यांचा चिवचिवाट, अधूनमधून कावळ्यांची कावकाव आणि उंचावरून उडत जाणाऱ्या घारींचा कर्कश आवाज यामुळे या सगळ्या वातावरणामध्ये लेखक पुस्तक वाचण्यामध्ये पार गढून गेले होते. त्यानंतर पुढे बघा काय सांगितलेलं आहे. सडनली आय हर्ड अ ग्रुप ऑफ स्ट्रीट डॉग्स बार्किंग फ्युरियसली इन द डिस्टन्स. आय चूज टू इग्नोर द कमोशन म्हणजे गोंधळ. Thinking that the pack of dogs might have caught a helpless pig, but soon the barking became louder and more aggressive, and the alarm cawing of a flock of crows added to the cacophony. I also heard the distances approaching closer. लेखक सांगतो की अचानक मला दूरवर भटक्या कुत्र्यांचा जमावात भेसूर भुंकण्याचा आवाज आला आणि त्यानंतर लेखकाला असं वाटलं की एखादं बिचारं डुक्कर वगैरे असेल आणि ते कुत्र्यांच्या तावडीत सापडलं असेल असं लेखकाला वाटलं. म्हणून लेखकाने सुरुवातीला त्याकडे दुर्लक्ष केलं, परंतु काही वेळामध्ये ती कुत्री अधिक जोरात भुंकू लागली. त्यामुळे कावळ्यांचा भीतीदायक कर्कश आवाज या सगळ्या गोष्टींमध्ये लेखकाला आणखीच थोडंसं कुतूहल वाटलं. मग लेखक त्या गलक्याजवळ गेला आणि लेखकाला जाणवलं की काहीतरी वेगळं असेल, म्हणून लेखक थोडंसं वरांड्याकडे गेले. पुढे बघा काय झालं. क्युरिसिटी गॉट टू द बेटर ऑफ मी. Leaving the book aside, I rushed to the veranda to see what was going on. I glanced toward the roof of the clubhouse and saw something horrible. A big male langur, apparently the leader of its group, was holding a baby langur in his hands, mercilessly beating it all over with a definite intent to kill. The helpless mother of the baby and other lesser members of the langur group were scattered on the roof of the building nearby watching the baby being killed. I recalled the terrible custom in the animal clan according to which a dominant male usually does not allow another male baby or adult to survive within its group. लेखक म्हणतो की क्लब हाऊसच्या छपराच्या दिशेने जेव्हा लेखकाने नजर टाकली तेव्हा लेखकाला एक भयंकर चित्र दिसलं. एक बलदंड वानर, बहुधा त्या टोळीचा कोणीतरी म्होरक्या असावा असं लेखक सांगत आहे, एका वानराच्या पिल्लाला पकडून त्याला जीवे मारण्याच्या इराद्याने त्याच्या शरीराचे निर्दयपणे लचके तोडत लेखकाला दिसला. त्या पिल्लाची केविलवाणी आई वानरी आणि टोळीतले इतर दुर्बल जे वानर होते ते इमारतीच्या छपरावर गोळा होऊन फक्त ते बघत होते. प्राणी जमातीत वर्चस्व असणारा एक नर वानर सहसा दुसऱ्या नर वानर पिल्लाला किंवा प्रौढ नराला त्याच्या टोळीत जगू देत नाही अशी एक भयंकर रूढी आहे याची लेखकाला खात्री होती. Without losing any time, I gathered a stock stick in one hand and hurled a piece of stone at the marauding langur. The langur was so infuriated that it hardly took any notice of my assault, but then I started throwing more stones. The dog on their part raised their pitch of cry. जराही वेळ न घालवता लेखकाने एक भक्कम मोठी काठी हातामध्ये घेतली आणि त्या भक्ष्याच्या मागे लागल्या त्या वानराच्या दिशेने एक दगड भिरकावला. पण तो वानर इतका आक्रमक आणि हिंस्र झाला होता की तो लेखकाच्या त्या हल्ल्याने थोडाही विचलित झाला नाही. मग लेखकाने आणखी दगड मारायला सुरुवात केली. त्यामुळे कुत्री देखील आणखी जोरात भुंकायला लागली. The changed circumstances and the sudden unexpected attack from unknown quarters forced the langur to drop the baby from the sloping roof over the veranda. The baby was listless and appeared to be dead as its body started to slide down. The excitement of the pack of dogs grew manifold at the prospect of a good kill and meal. Keeping the dog at bay with a stick, I managed to catch hold of the baby langur's tail just as it tipped over the edge of the tiled roof. The baby appeared inert and lifeless. It was indeed a male baby.
लेखक म्हणतो की अचानक बदललेली परिस्थिती आणि अज्ञात ठिकाणाहून झालेला अनपेक्षित हल्ला यामुळे त्या वानराच्या वरंड्याच्या उतरत्या छपरावरती पिल्लाला टाकून पळून जाण्याचा दुसरा कोणताही मार्ग उरला नाही. ते पिल्लू अगदी गलीगात्र आणि अर्धमेले झालेले होते. त्याचे शरीर छपरावरून खाली घसरायला लागलेले पाहून आयती शिकार मिळण्याच्या आशेने कुत्र्यांचे जे घोळके होते ते आणखी चिकाळले. हातातल्या काठीने कुत्र्यांना दूर ठेवत लेखक छपरावरून पडलेल्या त्या वानराच्या पिल्लाची शेपूट लेखकाने पकडली आणि ते पिल्लू जे होते ते निश्चल आणि निष्प्राम झाल्यासारखे लेखकाला वाटत होते. आणि हो, ते खरंच नर पिल्लू होते असं लेखकाला वाटलं. पुढे बघा. By this time, my parents and sister had come out on to the veranda and were witnessing my rescue operation. Some of our neighbors and had also gathered in the distance. I took the baby Langar to the backyard and gently laid him on the floor inside the poultry coop. His body was full of deep bite marks and scratches. Blood was oozing from some of the wounds. The baby remained motionless. My father provided first aid to clean the wounds and stop the bleeding. I was relieved to find out that the baby was breathing even though his breath were shallow. लेखक सांगतो की माझे आईवडील आणि बहीण वरंड्यामध्ये येऊन माझे बचावकार्य पाहत उभे होते आणि आमचे काही शेजारीही दूर अंतरावर गोळा झाले होते. वानराच्या पिल्लाला मी आमच्या पाचबागेत घेऊन गेलो आणि त्या कोंबड्यांच्या खुराड्यामध्ये अलगदपणे झोपावले. त्याचे शरीर खोल जखमांनी भरले होते आणि त्याच्या पूर्ण शरीरावर व्रण होते. काही जखमांमधून रक्तही उघडत होते. पिल्लू निस्पित पडले होते. माझ्या वडिलांनी प्रथमोपचार करून म्हणजे फर्स्ट एड करून त्याच्या जखमा स्वच्छ केल्या. त्यामुळे त्याचे रक्त यायचे थांबले. पिल्लाच्या तो श्वासोच्छ्वास मंदावलेला असला तरी तो चालू आहे हे पाहून लेखकाला थोडेसे हायसे वाटले. पुढे बघा. स्लॅपेश ऑफ कोल्ड वॉटर मेड द बेबी स्टीर अँड आफ्टर अ फ्यू शेकी अटेम्प्ट ही सॅट अप. ही वॉज इन स्टेट ऑफ शॉक अँड स्टार्टेड ट्रेम्बलिंग लाईक अ लीफ इन द वाइंड. His two little twinkle eyes welled up with just tears and he started to stop with muffled cry, just like a human child would after experiencing trauma. I offered him a peeled banana which he accepted with his unsteady hand and began taking हेजिटंट बाईट्स. लेखक म्हणतो की पाण्याचे अपकारे मारल्यावर त्या पिल्लाला थोडीशी शुद्ध आली आणि त्यानंतर ते धडपडत उभे राहिले. ते भेदरलेले पिल्लू वाऱ्यामुळे हलणाऱ्या एखाद्या पानासारखे थरथर कापत होते. ट्रेम्बलिंग म्हणजे थरथर कापणे. त्याचे दोन चिमुकले लुकलुकते डोळे पाण्याने डबडबले आणि दबक्या आवाजात हुंदके देऊन ते रडू लागले. अगदी धसका बसलेल्या एखाद्या माणसाच्या लहान मुलाप्रमाणे. लेखक असं सांगत आहे. मी सोलून दिलेले केळ त्याने थरथरत्या हाताने घेतले आणि बिस्कत ते खाऊ लागले. पुढे बघा. माय अटेन्शन वॉज फिक्स ऑन द रिवायवल ऑफ द baby Langar. Suddenly I had a uncanny feeling of being watched. I turned away from the coop and looked up. There sat the mother Langar on our kitchen roof, watching every move I made. She simply sat there quietly, as if convinced that no harm was being done to her child. Meanwhile, the baby sensed the presence of his mother and started to sob and cry a little louder. I retreated from the door of the coop to allow the mother access to her baby. लेखक म्हणतो की वानराच्या पिल्लाच्या प्रकृतीमध्ये सुधारणा व्हावी याकडे सगळ्यांचे लक्ष लागले. त्याचवेळी आपल्यावर कोणीतरी लक्ष ठेवून आहे अशी एक विचित्र जाणीव मला झाली. खुराड्यातून मागे वळून लेखकाने जेव्हा पाहिले तेव्हा त्या पिल्लाची आई वानरी आमच्या स्वयंपाकघराच्या छतावरून बसून माझी प्रत्येक हालचाल निरखत होती. जणू काही आपले पिल्लू सुरक्षित आहे याची तिला खात्री पटली. दरम्यान त्या पिल्लाला आपल्या आईच्या तिथे असण्याची चाहू लागली आणि ते मोठ्याने हमसून रडू लागले. आईला तिच्या पिल्लाकडे जाता यावे म्हणून मी खुराड्याच्या दारातून माघारी वळलो. त्यानंतर बघा. इमिजिएटली द मदर descended on the floor of the coop and pick up the baby in her arms. She gives the baby a thorough body inspection to check his injuries and then cuddled him tightly in her bosom. The baby found great solace in her caring arms. The mother sat still with the baby in her lap for a few minutes. It was almost as if she was pondering over her option and trying to figure out how she could keep the baby safe from further hazard. लेखक सांगतो की त्याची आई ताबडतोब खाली
उतरून खुरड्यापाशी आली आणि पिल्लाला तिने हातात उचलून घेतले. त्याच्या शरीरावरच्या जखमांनी तिने बारकाईने निरीक्षण केले, त्याला तपासून पाहिले आणि त्यानंतर छातीशी आपल्या घट्ट कवटाळले. तिच्या मायेच्या मिठीत पिल्लाला थोडासा दिलासा मिळाला. काही मिनिटे त्याला मांडीवर घेऊन आई वानरी तशीच बसली. बहुधा पुन्हा हल्ला झाला तर पिल्लाला वाचवण्यासाठी काय करता येईल याचा ती विचार करत असावी, असं लेखकाने या पाठात सांगितलेलं आहे. बघा पुढे काय सांगितलेलं आहे. देन इन अ फ्लॅश she jumped with her baby clinging to her belly and reached our kitchen roof. She served the area of the vicious male langur and then leaped away in the direction opposite to the place of the violent encounter. बघा काही क्षणासाठी त्या आई वानरीने लेखक सांगतो की माझ्या डोळ्यात घालून पाहिले. आपल्या पिल्लाचे रक्षण केल्याबद्दल तिने मुक्तपणे कृतज्ञता व्यक्त केली असेल असं लेखकाला त्या ठिकाणी वाटलं. तिच्या डोळ्यातले ते भाव आणि आभार मानण्याची तिची पद्धत पाहून लेखकाला खूप गहिवरून आलं. माझ्यासमोर आपल्या दुःखकष्टी बाळाला कवेत घेऊन दिलासा देणारी साऱ्या विश्वाची माता तिथे बसली होती. The brief meeting with the mother and the baby langur convinced me that interspecies communication and mutual trust is indeed a reality, and should anyone strike the right chord, the relationship hums into action. The mother langur showed me that food was not the only means of communication between man and animal, but that there were other means of establishing a bond through trust, compassion and mutual understanding. 55 years have passed since that day. I am now 70 years old, but I still fondly remember that encounter of a special kind. लेखक शेवटी सांगतो की त्यानंतर क्षणार्धात आपल्या पिल्लाला पोटाशी घेऊन तिने आपल्या स्वयंपाकघराच्या छतावर उडी मारली. त्या निर्दय नर वानराचा कानोसा घेत तिने आजूबाजूचा परिसर निरखला आणि त्या बाजूने ती भीषण हल्ला झाला होता त्या विरुद्ध दिशेला ती झेप घेतली. एक आई आणि पिल्लाच्या त्या ओझरत्या भेटीने लेखकाला खात्री पटली की प्राणीमात्रांचा एकमेकातील संवाद आणि परस्पर दृढ विश्वास ही खरोखरच एक सत्य गोष्ट आहे आणि एकमेकांच्या मनाच्या तारा जर योग्य रीतीने जोडल्या गेल्या तर ते नाते अधिक चांगले बनू शकते. आई वानरीने मला दाखवून दिले की मनुष्य आणि प्राणी यामधील संवादाचं साधन फक्त अन्न नसून नाते दृढ होण्यासाठी परस्पर विश्वास, अनुकंपा आणि सामंजस्य ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. त्या दिवसाला लेखक म्हणतो आता 55 वर्ष उलटून गेली आणि मी आज 70 वर्षांचा आहे, पण त्या अविस्मरणीय भेटीची आठवण मी आजही माझ्या उराशी प्रेमपूर्वक जपली आहे. लेखक तपन मुखर्जी यांनी लिहिलेला हा पाठ अत्यंत छान आणि माणूस आणि प्राणी या दोघांमधला चांगल्या प्रकारचा दुवा सांगण्याचा लेखक प्रयत्न या पाठामध्ये करत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा पाठ कसा वाटला? या पाठाच्या जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर नक्कीच आपल्या परिवर्तन अकॅडमी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या काही कमेंट्स असतील तर त्यासुद्धा तुम्ही नक्कीच आम्हाला कळवा. थँक्यू.